इंडिया आघाडीमधील घटक पक्षातील कामगार श्रमिक संघटनांची बैठक कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली होती। आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये इंडिया आघाडीत सहभागी असलेल्या विविध पक्षातील कामगार श्रमिक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी 2014 आणि 2019 मध्ये झालेल्या निवडणुकींमध्ये मोदींनी मोठी आश्वासने दिली, मात्र कामगार, शेतकरी आणि सर्वसामान्य जनता यांची फसवणूक झाली असा आरोप त्यांनी केला। लोकांचे अनेक प्रश्न असून त्याच्या सोडवणुकीसाठी इंडिया आघाडीची सत्ता येणं ही काळाची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं। संघटना म्हणून जी ताकद आहे ती निवडणुकीच्या काळात वापरली गेली पाहिजे। ही लढाई मोदी विरोधातील आहे। महापुरुषांवर बोलायचं हा भाजपचा अजेंडा असून घटना बदलण्यासाठी 3/4 संख्याबळ मिळवण्याचं उद्दिष्ट मोदींचं आहे असा आरोपही त्यांनी केला। गॅस सिलेंडर महागचा विषय काढला की धार्मिक विषय काढला जातोय। लोकशाही आणि संविधान वाचवायचे असेल तर मोदींना हद्दपार करण्याची गरज आहे। त्यासाठी गाफील राहून चालणार नाही। लोकांपर्यंत पोहोचूया, एकत्रितपणे ही लढाई लढूया असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं। अजून 10 वर्ष ते बिनविरोधच रशियामध्ये आहे, तशी परिस्थिती आपल्या देशामध्ये व्हायला वेळ लागणार नाही। जर हा 3/4 मेजॉरिटीचा विषय जर त्यांनी मागे लावला तर त्यांना ही घटना बदलायला सुद्धा त्या ठिकाणी ते मागे पुढे पाहणार नाही। आणि म्हणून त्यावेळेचं वातावरण हे प्रचंड वेगळं आहे आणि म्हणून आत्ताची निवडणूक ही 24 प्रचंड आपल्याला महत्त्वाची आहे। यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी कामगार श्रमिक संघटनांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तालुकानिहाय बैठकांचं नियोजन करण्याचं आवाहन केलं। तालुकानिहाय कामगारांचे मेळावे झाल्यानंतर जिल्हास्तरीय मेळावा होईल, त्याचं नियोजन करण्याबाबत देवणे यांनी सूचना केल्या। शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी गद्दारांना आम्हाला गाडायचं असल्याचं सांगितलं। ही निवडणूक सोपी समजून चालणार नाही। आपल्यात एक वाक्यता आणि नियोजन असंच ठेवूया असं त्यांनी सांगितलं। राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीचे जिल्हा निमंत्रक अनिल लवेकर यांनी मोदींना कामगारांना फसवण्याचं धोरण अवलंबलं असल्याचा आरोप केला। मोदी का नको हे लोकांना कळलं पाहिजे। आमचेच लोक मंत्रालयात असतात, त्यामुळे त्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी काय केलं हे आम्हाला माहीत असून फसव्या मोदी सरकार विरोधात आपण सर्वांनी उभं राहूया असं आवाहन त्यांनी केलं। यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे, गोकुळ दूध संघ कर्मचारी संघटनेचे सदाशिव निकम, लाल बावटा कामगार संघटनेचे जिल्हा सचिव कॉम्रेड शिवाजी मगदूम, संयुक्त बांधकाम कामगार कृती समितीचे अध्यक्ष तानाजी तावडे, कॉम्रेड रघुनाथ कांबळे, कॉम्रेड रवी जाधव, भगवान पाटील, S.B. पाटील, चंद्रकांत यादव आदींनी मनोगत व्यक्त करताना देशाला पुन्हा एकदा स्वातंत्र्याची गरज असून त्यासाठी सर्व कामगार संघटना आता मोदींना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त केला। या बैठकीला काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, सिटूचे कोल्हापूर जिल्हा सचिव कॉम्रेड सुभाष जाधव, कॉम्रेड विवेकानंद गोडसे, आयटकचे कॉम्रेड दिलीप पवार, उदय नारकर, कॉम्रेड अतुल दिघे, सुवर्णा तळेकर यांच्यासह रिक्षा चालक संघटना, घरेलू महिला कामगार संघटना, सहकारी बँक कर्मचारी संघटना यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते।